अशा प्रकारे तयार आहे आपली थंडगार. नमस्कार, मी लतास क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला लिंबू शिकंजी कशी करायची ते सांगणार आहे. मी एका ठिकाणी फिरायला गेले होते, तेव्हा तिथे लिंबू शिकंजी प्यायली. लिंबू शिकंजी करण्याकरता मी पाणी घेतलं आहे. दोन ग्लास पाणी घेतलं आहे. 2 व्यक्तींसाठी करते मी, म्हणून 2 ग्लास पाणी घेतलं आहे. 1 लिंबू घेतलं आहे, साखर घेतली, मीठ आणि हा सब्जा घेतला. सब्जा मी 2 तास अगोदर भिजत ठेवला होता. छान फुललं आहे, तुम्ही बघू शकता कसा फुलला आहे. ते मस्त फुललं आहे. चला आता आपण लिंबू शिकंजी करायला सुरुवात करूया. लिंबू कापायचं असं आणि पिळून घ्यायचं. बिया काढायच्या त्यावरच्या पिळून घ्यायला. माझे लिंबू पिळून झाले. आता आपण यामध्ये साखर टाकूया. मीठ टाकूया. मी अगोदर साखर इथे विरघळत ठेवली होती एका भांड्यामध्ये. एका ग्लासामध्ये अगोदर साखर विरघळत ठेवली होती. साखर विरघळायला जरा वेळ लागतो. पाणी घालूया. परफेक्ट गोड झालेलं आहे. आता हे आपण ग्लासात ओतून घेऊया. इथे 2 काचेचे ग्लास घेतले. गाळून घेऊया जरा. यामध्ये आता सब्जा टाकूया. अशा प्रकारे तयार आहे आपली थंडगार लिंबू शिकंजी. तर आपण बघितली लिंबू शिकंजी कशी करायची, कशी दाखवली कृती करायची. एक नंबर झालेली आहे. तुम्ही पण करा आणि करून बघा कशी वाटली माझी कृती. आणि तुम्ही करून प्या, बघा कशी लागते. हे सब्जा टाकल्यावर लिंबू सरबतचं कसं वेगळं फ्लेवर येतो ते बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा.